लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप सुरू झाला आहे. अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारच्या कोणत्याही व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवल्या जात आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. कारण मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो अजून कोणत्याही लाडक्या बहिणींना वाटप सुरू झालेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही व्हिडिओवर किंवा अफवावर विश्वास ठेवू नका. एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता वाटप ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, अशा प्रकारचे बरेच प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींची KYC दुरुस्ती बाकी होती त्यांनी KYC दुरुस्ती करून घेतलेली आहे. 30 एप्रिल पर्यंत लाडक्या बहिणींना KYC दुरुस्तीसाठी मुदतवाढ दिलेली होती. तर ज्या लाडक्या बहिणींची KYC दुरुस्ती बाकी होती त्यांनी 30 एप्रिल पर्यंत करून घेतलेली आहे. आता ज्या सर्व लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, सध्या सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल होत आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना वाटप सुरू झाला आहे, तर ही फक्त एक अफवा आहे का. अशा प्रकारच्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. कारण मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अजून कोणत्याही लाडक्या बहिणींना वाटप सुरू झालेला नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ज्या दिवशी तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप सुरू होण्यास सुरुवात होईल त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील मिळाला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. ज्या लाडक्या बहिणींना पात्र असून देखील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनी देखील कमेंट करून सांगायचं आहे. आणि अजून कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांची KYC दुरुस्ती बाकी आहे त्यांनी देखील कमेंट करून सांगायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, राहिला प्रश्न आता मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचा, तर तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काळजी करू नका. आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.